जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सेकंड रिस्पॉन्स शीटविषयी एक छोटीशी अपडेट आलेली आहे आणि तसेच सध्या सर्व विद्यार्थ्यांना एक ईमेल आणि एक मेसेजेस जो आहे तो रिसीव्ह होत आहे। नेमकं या ईमेल आणि मेसेजेस मागं नेमकं काय विषय आहे ते आपण सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला हा SMS जो आहे तो काल रिसीव्ह झालेला असेल आणि सध्या टेलिग्राम चॅनलवर किंवा इतरही भरपूर जागेवर हा ईमेल जो आहे तो प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। नेमकं हा ईमेल कशाविषयी आहे आणि हा जो ईमेल आहे तो नवीन आलेला आहे का किंवा इतर सर्व माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला हे दाखवू इच्छितो हा जो SMS आहे तो ऑफिशियली आलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना जो आहे तो प्राप्त झालेला आहे। आणि आता याच्यानंतर हा ईमेल विषयी तर आपण पुढे जाणूनच घेऊया, परंतु हा मेसेज जो आहे तो कशामुळे आलेला आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। सध्या सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर मित्रांनो सध्या भरपूर जो आहे स्टे लागलेला आहे, त्याच्याविषयी एक नोटिफिकेशन रिलीज झाली होती आणि तसेच स्टेनोग्राफर आणि ज्युनियर क्लर्क या पदांच्या ज्या परीक्षा आहेत ते देखील पुढे ढकललेल्या आहेत। म्हणजे टायपिंग टेस्ट असेल किंवा इतर दुसऱ्या टेस्ट असेल ते देखील पुढे ढकललेले आहेत। त्या टेस्ट ज्या पुढे ढकललेल्या परीक्षांचे वेळापत्रक आहे ते सर्व विद्यार्थ्यांना समजून यावे त्यासाठीच हा मेसेज जो आहे तो बॉम्बे हायकोर्ट जे आहे ते सर्व वेबसाईट्सवर तुम्हाला देत आहे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या SMS द्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला कळवत आहे। हा झाला SMSचा प्रश्न। यात SMSमध्ये नवीन काहीच नाही मित्रांनो, फक्त एक तुम्हाला वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर काही चेंज जर झाला तर त्यासाठीच तुम्हाला ते प्रेफरन्स दिलेला आहे। आणि हा मेसेज ज्यांना आल्याच्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना एक ईमेल देखील रिसीव्ह झालेला आहे, परंतु तो ईमेल जो आहे तो फक्त स्टेनोग्राफर या विद्यार्थ्यांनी पेपर पदाचे फॉर्म भरले होते त्यांनाच रिसीव्ह झालेला आहे। तो ईमेल जो आहे तो मित्रांनो वेगळा आहे आणि हा ईमेल जो आहे जो की सध्या टेलिग्राम चॅनलवर किंवा इतर जागेवर प्रचंड व्हायरल होत आहे। तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या। हा ईमेल आहे तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीटविषयीचा आणि हा ईमेल जो आहे तो ईमेल ओरिजिनल आहे, परंतु मित्रांनो यामध्ये एक प्रॉब्लेम आहे जो की तुम्हाला मी सांगू इच्छितो। हा ईमेल जो आहे तो जुना आहे मित्रांनो, लेटेस्टमधला हा ईमेल जो आहे तो आलेला नाही, कारण की टेलिग्रामवर असे सांगत आहेत की हा ईमेल जो आहे तो मेसेज SMS जो आहे तो तुम्हाला सर्वात प्रथम SMS आल्याच्यानंतर त्याच्यानंतर हा ईमेल जो आहे तो भरपूर विद्यार्थ्यांना रिसीव्ह झाला आहे असे सांगत आहेत, परंतु ते मित्रांनो पूर्णपणे खोटे आहे। आणि अशा प्रकारचा ईमेल जो आहे तो हा ईमेल जो आहे तो तुम्ही ते झूम जर केलं तर तुम्ही पाहू शकता 4 तारीख जी आहे ती तुम्हाला इथे दिसू शकते, जेणेकरून यावरून स्पष्ट होते की हा ईमेल जो आहे तो जुना आहे आणि तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर आय थिंक हा ईमेल आलेला असायला पाहिजे, कारण की तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट 2 मार्चला आली आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसात विद्यार्थ्यांना ईमेल जे आहे ते रिसीव्ह झालेले होते। म्हणजे 4 तारीख इथे 4 मार्च असणार आहे। ज्या कोणी पाठवलं आहे त्याने ते ब्लर केलेले आहे, परंतु मित्रांनो इथे मार्च असणार आहे आणि 4 मार्चचा ईमेल जो आहे तो सध्या लेटेस्ट ईमेलमधून कोणीतरी पसरवत आहे। अशा प्रकारच्या मित्रांनो ह्या ईमेलला तुम्ही खरे मानू नका आणि जी सध्या डिस्ट्रिक्ट कोर्ट नवीन येणारे अपडेट्स जे असतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।